दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून हेदुलीपाडा येथील 7 ते 8 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहेत। सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने परिसरात हाहाकार माजवला। हेदुलीपाडा येथील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले तर काही घरांच्या भिंती आणि छपरांचेही नुकसान झाले। त्यामुळे संबंधित कुटुंबाला मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून त्यांच्या समोर निवारा आणि दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झालाय। नुकसानग्रस्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून शासनाच्या आपत्ती निवारण नियमांनुसार आर्थिक मदत आणि भरपाई देण्याची मागणी केली आहे। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळणे आवश्यक असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी। या संदर्भात त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुरुवारी सकाळी संबंधित ठिकाणी तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती दिली आहे। 3/6/2026 आज रोजी आमच्या हेदुलीपाड्यामध्ये भरपूर अवकाळी पावसामुळे खूप लोकांचे नुकसान झालेले आहे। कारण एक सुद्धा म्हणजे जवळजवळ 5-6 घरं वाऱ्याने उडून गेलेले आहेत आणि झाडं सुद्धा या घरावर पडलेली आहेत। म्हणून सरकारने जास्तीत जास्त तात्काळ आमच्यासाठी काहीतरी इथं येऊन पंचनामा करा। वादीवाड्यांनी इतकी नुकसान केलेले आहे। आता राहायचं कुठं पत्र पाहणार पैसे पाहिजेत ना, आम्ही हातावरली माणसं मंदिरवाली माणसं काहीतरी आम्हाला पाहिजे ना। तुम्ही तरी येऊन काहीतरी पहा बघा पंचनामा करा। ही बिकट परिस्थिती आज झाली। आज पाऊस डोक्यावर आला, एवढ्या वादळांनी नुकसान केलेले आहे तर काहीतरी नुकसान करा। पाड्यात पाऊस जास्ती पडला, वायदा आली, आमची घराच्या नुकसानी झाल्या। आमची सरकारनं आमची दखल द्यावी, आमची भरपाई करून द्यावी। आज गरीब दुबळे आमचे पाणी पावसात पोरं जेवण कुठं राहणार आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा हेदुलीपाडा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।